नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. कोकणातील अतिवृष्टीमुळे आणि खेड येथे कोसळलेल्या दरडीमुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशन रेल्वे प्रवासी खोळंबलेत. याची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रवाशांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रवाशांची जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही उदय सामंत यांनी केली. यावेळी प्रवाशांनी मंत्री सामंत यांचे आभार देखील मानले. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी नुकत्याच एका मुलाखतीत गंभीर आरोप करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की आमदार फोडण्यासाठी 25 कोटी रुपये आणि 2 एकर जमीन दिली होती. संजय राऊत जेव्हा हे दाखवायला लागतात तेव्हा ते लोक टीव्हीचे बटन दाबतात. देसाई यांनी राऊत यांना आव्हान दिलं होतं की नुसत्या हवेत गोळ्या मारू नका, तसे सबूतही द्या. 850 कुटुंब आहेत. बिहार एकदा घेऊन 30-40 जण माझ्या बांगल्यावर बांगलाही उडचा तरी मला राज्यमंत्री असताना तिथल्यातच होता 2 खोल्याचा. आता शिंदे साहेबांनी मंत्री केले, आता बऱ्यापैकी जर आहे 2-4 खोल्यांचा बंगला आहे. मग बिहार आले 25-30 जण घेऊन भेटायला. मी म्हणलं आता काय मोर्चा आणला कोण असतो. म्हणले साहेब असा असा विषय, म्हणले ठाणे जिल्ह्यात आहे. म्हणजे ठाणे जिल्ह्यात म्हणजे मी पालकमंत्री आहे, चला लावू बैठक. बरोबर, लगेच बैठक साहेबांच्या आशीर्वादाने मी ठाणे जिल्ह्यात झालो. म्हणल्यानंतर लगेच नोटीस काढलं, बैठक लावली, अधिकाऱ्यांना बोलवलं. ते म्हणले मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल. म्हणलं करा तयार. फाईल एक 8-15 दिवसात ती फाईल तयार झाली. मी घेऊन गेलो सीएम साहेबांकडे. साहेब म्हणले काय विषय आहे. साहेब म्हणले ही आपल्याकडची माणसं रिंग रोड जाते. रिंग रोड होता आठवते मला बरोबर. घरावरती मोर्चा वळवला पाहिजे असं सदाभाऊ खोत म्हणतात. मला माहिती नाही सदाभाऊ खोत काय बोलले ते. तर विधानसभेचे वारे आता भाऊ लागलेले आहेत. नवी मुंबईमध्ये सुद्धा 2 विधानसभा. तर ऐरोली विधानसभेमध्ये विजय चौगुले यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. आपल्या शिवसेना गटावर काय वाटतं. बेलापूरमध्ये विजय नाटा यांच्या नावाची चर्चा. नाटा साहेब आमचे उपनेते आहेत. चौगुले साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत. अजून निवडणुकीला खूप वेळ आहे. निवडणुकीचं जागा वाटप करताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू. खेळीमेळीत आमचं जागा वाटप होईल आणि निश्चितपणे या जागा वाटपामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगला वाटा मिळेल आणि त्या वाट्यामध्ये नव्या मुंबईतला सुद्धा वाटा असेल एवढं सांगतो. तुमच्या जिल्ह्यातले दोघंही संजय राऊतांचा आजपर्यंत कुठला आरोप सिद्ध झाला. उगा आपलं काहीतरी तुम्हाला माध्यमांना सकाळी 8 वाजले की ते स्क्रीन तुम्ही सेटच करून ठेवता त्या फ्रेम मध्ये. संजय राऊत चालू करा. लोकांना पण ती सवय झाली. आता तुम्ही संजय राऊत दाखवायला लागला की माणसं बटन बदलतात चॅनेलचं आणि काहीतरी एंटरटेनमेंटचं चॅनल दुसरं लावतात. संजय राऊतांकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही. त्यांच्याकडं मी मंत्री म्हणून सांगतो, त्यांच्याकडं 25 कोटीचा 2 एकर जमिनीचा काय पुरावा असला तर द्या ना. एजन्सी आहेत ना, सरकारकडे द्या, सीआयडी कडे द्या, इंटेलिजन्स कडे द्या, कोणाकडे द्या ना. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर उगाच नुसतं हवेत तीर मारू नका म्हणा. वरच्या मजला रिकामा आहे. तुमच्यावर टीका केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या महासभा झाली त्याला उपस्थित नाहीत असं. कुठल्या नाही, महाविकास आघाडी नेते उपस्थित खापर तुमच्यावर फोडण्याचा एखादा. आता मला एक सांगा, सर्व पक्ष बैठक सरकारनं बोलवली. मराठा आरक्षणासारख्या आणि ओबीसी आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नावरती बोलवली. आता त्या बैठकीला जे येत नाहीत त्या बैठकीमध्ये काहीतरी उघड मत मांडलं पाहिजे ना. ते न मांडता जे पाठ फिरवतात त्यांचा वरचा मजला रिकामा आहे का. जे बैठकीमध्ये सहभागी होऊन या प्रश्नातनं समन्वयात तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतात त्यांच्यावरती उलटी टीका करणार. म्हणजे आता भास्कर जाधव मोठे नेते आहेत. कसं आहे, आता उभाटामध्ये कुणी मोठं राहिलेलं नाही. त्यामुळं असं कुणी बोललं की त्याला एकदम वरची ग्रेड मिळते उभाटामध्ये. त्यांना असं बोलून काही त्यांना साध्य करून घ्यायचं असेल तर त्यांनी करावं. संजय राऊत यांनी आरोप केल्याने बोलवली आहे, मात्र शरद पवार गटासह इतर विरोधकांनी पाठ फिरवली त्याकडे. भुजबळ साहेबांनी बोलवली कधी
बोलवली आहे. कधी मला कल्पना नाही, कारण मनोज काल जरांगे यांनी आता 20 तारखेचा जो अल्टिमेट दिलाय ओके. त्यानुसार बोलवली. मला माहित नाही, मी दुपारपर्यंत होतो मुंबईत, तेव्हापर्यंत काय मला निरोप नव्हता. परंतु ऑलरेडी एक सर्वपक्षीय बैठक झालेली आहे याच विषयावर, आणि त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोन्ही विषय चर्चेला होते. परंतु त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे 3 प्रमुख पक्ष आहेत, ते काय बैठकीला आले नाहीत आणि त्यांचं मत काय आम्हाला कळू शकलं नाही. त्यामुळं आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही आणि 10% आरक्षण आपण मराठा समाजाला दिलेलं आहे, ते अजूनपर्यंत कोर्टामध्ये टिकलेलं आहे. आता फक्त जो 2 विषय आहेत, सगळ्या सोयऱ्यांचं ड्राफ्ट जो नोटिफिकेशन काढले त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन्स जे आलेले आहेत त्याच्यावरती पुढची कार्यवाही, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं मनोजदादा जरांगे म्हणतात तसं कुणबी प्रमाणपत्र जी हैदराबाद गॅजेटनुसार या ठिकाणी मिळायची आहेत, त्या हैदराबाद गॅजेटचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं मिळवणं, त्याच्यावरती आमचं काम सुरू आहे. सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून 8 तासांत चांदोली येथील पर्जन्यमापन केंद्रावर 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवकही वाढली आहे. धरणात 19.7 TMC पाणीसाठा झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने सुरुवात करून पश्चिम भागातही हजेरी लावली आहे, पण त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिले आहे. त्यामुळे यंदा जोरदार पावसाला सुरुवात कधी होणार अशी चिंता लागलेली असतानाच आज रविवारी अतिमुसळधार पाऊस बरसला आहे. काल अमरावती शहरात बरसलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बहुल मुस्लिम भागातील एक 14 वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती शहरात सर्वात मोठा अंबा नाला असून विविध परिसरातून हा नाला वाहत असतो. याच नाल्यामध्ये एक 14 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. लालखडी कब्रस्तान जवळील 14 वर्षीय परवेज खान अफरोज खान हा नाल्यामध्ये अचानक वाहून गेल्यानं लालखडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली. याच घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. घटनेची संपूर्ण माहिती घेऊन रेस्क्यू पथकाला परवेज खान या मुलाचा शोध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. याच घटनेची माहिती मिळताच पश्चिम बहुल मुस्लिम परिसरातील शेकडो नागरिक लाल खडी कब्रस्तान जवळील नाल्याकडे रवाना झाले. नागपुरी गेट पोलीस सह रेस्क्यू पथक परवेज खान याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू पथक शोध घेत आहे. अजूनपर्यंत परवेज खान अफरोज खान याचा शोध लागलेला नाही. पानी आ जाता उधर आगे अपने भाजी बाजार की मराठी हिंदी मीडियम की मराठी मराठी थोड़ी गाड़ी में लड़का जालना शहर हे एक मोठे औद्योगिक शहर म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही प्रसिद्ध आहे. या शहराला स्टील शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच शहरात बरेच मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न व शहरातील रस्त्यांचे प्रश्न यामुळे या ठिकाणी स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.
तसेच जिल्ह्यातील व शहर परिसरातील महिलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य अशी बिल्डिंग कोट्यवधी रुपये खर्च करून श्री रुग्णालयाची शहरातील मध्यवस्तीत गांधी चमन येथे उभी केली। या ठिकाणी गोरगरीब जनता उपचार घेण्यासाठी येतात, मात्र याच रुग्णालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे रुग्णालयात आपले दुखणे दूर करण्यासाठी आलेल्या महिलांना पुन्हा एकदा आजाराला सामोरं जावं लागतं, कारण या रुग्णालय परिसरामध्ये सर्वत्र घाण पसरलेली आहे। तसेच या रुग्णालयात आपल्या नातेवाईकांना उपचारासाठी घेऊन आलेल्या नागरिकांचे खिसे सुद्धा कापले जात आहेत। डॉक्टरही रुग्णांचा पाहिजे तसा उपचार करत नाही आणि फक्त रुग्णांना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केलं जातं। कुठलीही सुखसुविधा या जिल्हा श्री रुग्णालय येथे होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयाच्या प्रशासनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। राज्याचे आरोग्य मंत्री यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रुग्णालयाच्या कामकाजावर वचक ठेवला पाहिजे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे। संभाजी दत्तात्रय दहिवाळ, कुठून आले तुम्ही? नेर शेवगा। काय समस्या आहे तुमची? समस्या एकच आहे की टॉयलेटला जाण्यासाठी पाणी नाही, टॉयलेट बंद आहे, टॉयलेट हात धुण्यासाठी पाणी नाही, साफसफाई नाही। ही समस्या आमची म्हणणं काय आहे, तुमची सुविधा आहे पण पूर्ण हे होण्यासाठी आम्हाला पाहिजे, सुविधा आहे म्हणून आम्ही इथे येतो। ही आमची सुविधा पाहिजे आम्हाला, बाकी काय नाही। पाणी पाहिजे, पाणी नसल्यामुळे आम्हाला टॉयलेटला स्वतः आम्ही 3 दिवस झाले बाहेर जातोय। लेडीज कुठे जाणार आहे? मग कुठं जाणार आहे लेडीज? कुठं जाणार आहे? गडी माणूस जाऊ शकतोय, लेडीज बी जाणार ना, काय करणार? ज्याची डिलिव्हरी झाली ते काय करणार? हां, ती काय करू शकत? साफसफाई नाही, सध्या बी तिथं राहू वाटत नाही, त्या बेडवर थांबू वाटत नाही। मग किती थुकून घाण करायचे, जे थुकतं त्याच्या कारवाई करायची, कॅमेरा लावायचे त्याने। पाणी कुठून येऊन राहिले तुम्ही प्यायला? पाणी आम्ही खालून नेऊन राहिलोय, खालून बिस्लेरी न्यायला लागलो, पाणी प्यायला नाही लागलो। बकेटी घेतल्या 20 रुपयाच्या, 30 रुपयाच्या। स्वतः जेवासाठी भांडे धुवायला पाणी नाही तिथं। सगळं लक्ष द्या म्हणून त्याचं आमचं ते सगळे सुविधा व्हायला पाहिजे नाही, तर सरकार आहे बरोबर आहे, सुविधा व्हायला पाहिजे ना। पैसे चले, समस्या काय झालं तुमच्यासोबत? आमचा मोबाईल गेला, पैसे गेले खिशातले, चटच गेले 15,000 रुपये गेले. हो 15,000 गेले, मोबाईल मोठाच्या मोठा गेला। मग अशानं कसं हे होईल? आणि आम्ही डिलिव्हरीसाठी आणलेले। कुठून आलेले तुम्ही? आम्ही मंठा गावात सांगेल नाव. पांगरा गडदे। काय समस्या आहे म्हणा तुम्ही? समस्या म्हणजे इथं पाण्याची एक अडचण आहे। इथं लघवीला संडासला पुरुषांना जाण्याची अडचण एक महत्त्वाची, म्हणजे जायला कुठं जागाच नाही, बाहेरच यावं लागतं। बाहेर जावं तर सर्व रोडवरच यावं लागतं, रोडवर कुठं जागा नाही। आणि सर्व इथं म्हणजे खेड्याचे जास्त लोक राहतात आणि त्याचे पुन्हा साफसफाईची तेवढी हे नाही। हो, कुठून आलेले तुम्ही? आम्ही गडदे पांगरा, तालुका मंठा। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।